आयोजकांमध्ये, तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। त्याचबरोबर फ्रेंडशिप सात्रे मातोळ संघाचे संघमालक देखील सन्माननीय सुभाष सावंत हे देखील उपस्थित असेल, तर त्यांना देखील विनंती की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आणि वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचे संघमालक रोशन धुरी, आपण जर उपस्थित असाल तर आपल्याला देखील विनंती की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। हेलो 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 स्पर्धेदरम्यान रॉयल सरकार वेंगुर्ला संघाचे संघमालक शानर अराउंज यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। या स्पर्धेदरम्यान त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। धन्यवाद सुमित। मैच कर चलते यहाँ पर स्विचिट करने की कोशिश पहले गेंद यहाँ पर और आसानी के साथ रन ले दिया हुआ, चौका आसानी के साथ मिलता हुआ 4 रन के साथ अपने खाते की शुरुआत करते हुए वरवड़े क्रिकेट टीम। तीसरा मुकाबला फ्रेंडशिप सात्री मातोड़ विपक्ष क्रिकेट टीम AK स्पोर्ट्स वरवड़े के बीच। पिछला मुकाबला देखा सभी दर्शकों ने जो सुनील मालवणकर की बेहतरीन बल्लेबाज से मैन ऑफ द मैच का अवार्ड हासिल करते हुए, लेकिन तीसरे दिन का तीसरा मुकाबला और बॉलिंग बार पर गेंदबाज अमीर वरवडे क्रिकेट टीम 12 मॅन्स कम टू द कॉमेंट्री बॉक्स। वरवडे क्रिकेट संघ आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ आपला अतिरिक्त 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। अमीर गडेकर मॅच थांबवली गेले, आपल्याला विनंती करतोय AK स्पोर्ट्स युवराज कदम आपल्याला विनंती करतोय की आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवायचा आहे। AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर लवकरात लवकर आपल्याला या स्पर्धेला सहकार्य करायचं आहे। विकास कदम और दौलत पारकर जोड़ी मैदान में। अमीर गडेकर लेफ्ट हैंड गेंदबाज गोवा के एक बेहतरीन युवा खिलाड़ी आशा अमीर गडेकर और सिस्सी नाम से यहाँ पर इस टूर्नामेंट से खेलते हुए छत्रपति चषक 2024 के माध्यम से हार्डी वाले सेकंड को खेला, टॉप एच लगता हुआ और फॉलो थ्रू में बेहतरीन कैच को गैदर करते हुए पहली सफलता हाथ में लगते हुए। अमीर की खासियत है अच्छी गेंदबाजी, थोड़ी सी बाहर की तरफ गेंद को पेश किया था और आसानी के साथ फॉलो थ्रू में गेंद को गैदर करते हुए पहली विकेट हासिल करते हुए अपने टीम के लिए, और स्कोर वहीं पर रुकता हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। मेरे साथ स्कोरिंग काउंटिंग करते यश किंद्रेकर सर, काफी खूबसूरत स्कोरिंग काउंटिंग, कोई दिक्कत नहीं बनती है यहाँ पर कमेंट्री करने हुए। यहाँ पर कमेंट्री बॉक्स में स्कोर रुकता हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर और पहली सफलता हाथ में लगते हुए अमीर गडेकर जो गेंदबाजी करते हुए। AK स्पोर्ट क्रिकेट वरवडे क्रिकेट टीम पहला मुकाबला हार चुके हैं, लेकिन दूसरी बात की जाए तो पूरे यहाँ पर दोनों बल्लेबाजी में खासियत है वो। बबल नाइक आज देखा है कि पहले मुकाबले में मैन ऑफ द मैच बने और शरद बांदीवड़ेकर की 4 गेंदों में 17 रन की यादगार पारी, ये मेरे ख्याल से भूलना नहीं चाहिए जो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम। लेकिन यही कहना है तो 70-80 टारगेट बनना चाहिए। AK स्पोर्ट क्रिकेट टीम खेलते हुए पहला ओवर प्रगति पर अमीर गडेकर, थोड़ा सा फील्ड सजाई है जो नए बल्लेबाज मुन्ना फरब मैदान के ऊपर चलते हुए। विकास कदम तो लौट चुके, 4 रन बनाकर पिछले में भी अच्छी बल्लेबाजी की, लेकिन इस मुकाबले में यहाँ पर नाकामयाब हासिल करते हुए वापस लौटे अमीर गडेकर लेफ्ट हैंड राउंड विकेट से। और फिर डिलर बड़ा प्रहार किया डेब लंगा से, यहाँ पर गेंद चलते हुए आउटफील्ड काफी तेज है, गेंद एक टिप्पा गिरने के बाद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, और 4 रन की बदौलत से स्कोर आगे निकलता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छी बल्लेबाजी, मेरे ख्याल से 70-80 रन बनना चाहिए, वही अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम।
क्योंकि उन सामने वाली क्रिकेट टीम का लेखा जोखा आप देख सकते हैं। पहले मुकाबले में बबल नाइक, शरद बांदेवडेकर ऐसे महान खिलाड़ी उस टीम में शामिल। शॉट गेंद थी, हल्की हाथ से गेंद को ड्राइव किया, यहाँ पर डीप लॉन्ग से क्षेत्ररक्षक दौड़ रहे, आउटफील्ड काफी तेज है और लगभग यहाँ पर सुरेश मांजरेकर गेंद को फील्ड करते, क्या दर करते तो आसानी के साथ रन पूरा करते दोनों बल्लेबाज। आउटफील्ड खराब नहीं तो मेरे ख्याल से तो थोड़ा सा और थ्रो बनता हुआ, लेकिन बैकअप अच्छा किया है। स्कोर रुकता हुआ कुल मिला के 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 चौके जरूर बन चुके, 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर। थोड़ी सी इशारा मशरत यहाँ पर जरूर बनेगी क्योंकि अमीर गडेकर का पहला स्पेल है, अनिवार्य पावर प्ले का पहला ओवर, निर्धारित 6 ओवर का मुकाबला और 6 ओवर में खासियत बनेगी जो अनिवार्य पावर प्ले में 25-30 रन बनेंगे तो बेहतर बनेगा। उसी के अंदाज से एक दूसरा जरूर कोशिश करेंगे बड़े शॉट खेलने की। स्ट्राइक पर बल्लेबाज मुन्ना परब, ऑफ स्टंप के बाहर पिच किया था, अंपायर का सही फैसला आता हुआ थोड़ी सी बाहर की तरफ निकलते हुए, जहां पर अतिरिक्त तो उछाल मिला गेंदबाज के लिए, अमीर गडेकर के लिए तेज करने की कोशिश कर रहे थे, लेकिन अंपायर का फैसला वाइड बॉल का अतिरिक्त रन और एक खर्च करते हुए लेफ्ट हैंड राउंड द विकेट से 8-10 कदमों का रन लेके शॉट पुल करने की कोशिश, ठीक तरह से बल्ले के ऊपर नहीं गिराई, गेंद शरीर के ऊपर टकराई और रन लेने की कोशिश कर रहे थे नॉन स्ट्राइकर बल्लेबाज दौलत पारकर, लेकिन मना किया यहाँ पर स्ट्राइकर बल्लेबाज मुन्ना परब ने। इस ओवर की लेखा जोखा आप देख सकते हैं, 10-11 रन स्कोरबोर्ड के ऊपर, एक अतिरिक्त रन खर्च किया है जो अमीर गडेकर ने। अच्छी गेंदबाजी वापसी की इस मैच में देखा तो अमीर गडेकर के काफी सराहना के नीचे। यहाँ पर टीम की बात की जाए तो सात्री मातुन क्रिकेट टीम पहला मुकाबला जीत चुके, बबल की बेहतरीन पारी, शरद बांदेवडेकर के 4 गेंदों में 17 रन और आज देखा तो पहला स्पेल अच्छा किया है अमीर गडेकर ने, सिर्फ 10 रन 11 रन खर्च किए। पहिलं षटक संपते, पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या स्थिरावली जाते, ते AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धाव फलकावर। 1 ओवर के समाप्ति के बाद 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर, निर्धारित 6 ओवर का मुकाबला। थोड़ी सी आपस में चर्चा हुई यहाँ पर किस गेंदबाज को ला सकता है, देख सकते हैं आप कौन गेंदबाज बनेगा, उनके पास ऑप्शन बहुत बचे हैं, लेकिन वही से साथ देखा तो 70-80 रन बनाना चाहिए AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट टीम। बॉलिंग मार्ग पर अंकुश बांबार्डेकर सर, जो अंकुश बांबार्डेकर सर की भी एक सराहना करने वाली, टेनिस बॉल क्रिकेट का बहुत अनुभव है। अच्छी गेंद ब्लॉक हुई, जड़ों में डाली हुई गेंद को हल्के हाथ से गेंद को खोज के निकाला, शॉर्ट स्लिप पॉइंट क्षेत्ररक्षक का गेंद को फील्ड कर दे तब तक। जहाँ पर सावंत सर भी मेरे को बता रहे कि इंजर्ड हुए, जरूर एक्सीडेंट भी हुआ था, पाव के लिए बहुत इंजरी है, लेकिन देख ही सकते हैं आप टीम के लिए क्या खेल रहे। पहले मुकाबले में 2 विकेट छटकाए थे, अच्छी ओवर भी डाली थे, लेकिन इस मुकाबले के दूसरे ओवर की दूसरी गेंद लेके स्ट्राइक पर मुन्ना परब और फिर डीलर बड़ा प्रहार यहाँ पर डीप लॉन्ग में क्षेत्ररक्षक मौजूद, लेकिन मेरे ख्याल से अंपायर का फैसला बनेगा 6 रन का और 6 रन के साथ स्वागत किया इस गेंद का। 6 रन के साथ स्कोर आगे निकल रहा है, कुल मिलाकर 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 रन। थोड़ा सा देखा तो थोड़ी सी गेंद आगे निकली थी, उसके बाद पूरी तरह से फायदा मिला बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज मुन्ना के लिए। 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। मुन्ना की बात की जाए तो 5 गेंदे खेल चुके हैं, 12 रन अपनी टीम के लिए, लेकिन दौलत पारकर की बात भी 1 रन बन चुके हैं अपनी टीम के लिए। बल्ले का अंदरूनी किनारा लगता है, डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में से दौड़ रहे, आउटफील्ड काफी तेज है और फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर चलते हुए 4 रन के लिए, और 4 रन के साथ स्कोर आगे निकल रहा 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहला ओवर सिर्फ 11 रन का, लेकिन जिस गेंदबाज की हम तारीफ कर रहे थे, लेकिन मेरे ख्याल से 1 छक्का 1 चौका जरूर लगता हुआ इसी ओवर में। 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 1 विकेट नुकसान जरूर पहुंचा जो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम के लिए। मुन्ना परब की एक तारीफ करने वाली बल्लेबाजी, 6 गेंदों का इस्तेमाल किया, 6 गेंदे खेल चुके, 16 रन अपने टीम के लिए बन चुके हैं, और दौलत पारकर 1 रन बना के अपने टीम के लिए।
फिर से एक बार कलाई का अच्छा इस्तेमाल, शॉट एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद को खेलते, बबल नहीं, गेंद को फेल करते, पहला रन तेज निकला, दूसरे के लिए पलटे और आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट है दोनों के साथ मुन्ना परब और दौलत पारकर के बीच, लेकिन 2 रन के बदौलत से स्कोर 24 तक पहुंचता हुआ। 24 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर, यही खासियत है मेरे ख्याल से जो मन में इरादा बनाया था, जो पहले रणनीति बन चुकी थी कि पहले 6 ओवर का मुकाबला है तो करीब से 2 ओवर में 30-35 रन बनने चाहिए अपनी टीम के लिए, उसी के अंदाज से बल्लेबाजी करते हुए। और फिर डीलर जड़ों में डाली गेंद को फील्ड किया, शॉट एक्स यहाँ पर पॉइंट में फील्ड करते आसानी के साथ 1 रन पूरा किया। अच्छा थ्रो, लेकिन उतनी अच्छी बेमिसाल दोनों के ऊपर तालमेल रह चुका हुआ दौलत पारकर और उनके साथ मुन्ना परब की स्कोर रुक चुका है, जो 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आखिरी गेंद होगी इस ओवर की, राइट टाइम और 2 विकेट से अंकुश बांबार्डेकर। थोड़ी सी स्लो रन यहाँ पर वेरिएशन दिखाना चाहते, थोड़ी सी मिश्रण करना चाहते थे, लेकिन गेंद बाहर की तरफ निकलती हुई लेग स्टंप के काफी बाहर, अंपायर का फैसला वाइड बॉल का 26 तक पहुंचता हुआ अतिरिक्त रन खर्च करते हुए जड़ों में डाली गेंद यहाँ पर यॉर्कर लेंस जैसी गेंद को फील्ड करते हुए प्रवीण कुबल गेंद को गैदर करते आसान के साथ रन लेने की भी कोशिश को संभावना को समाप्त किया। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर बनता हुआ प्रति ओवर 13 रन के हिसाब से 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 षटक संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीखेरीज प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी ठेवत एकाकडेच्या मोबदल्यात AK स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर। 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में सुमित कालसेकर और सचिन सावंत, उसके 2 दिन के पहले समीर पांडरे सर, अशोक नाइक सर, और आज मेरे ख्याल से मैं नाना परब सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत करता हुआ। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ स्कोरिंग काउंटिंग करते हुए यश चिकिनेकर सर, और 2 ओवर का खेल समाप्त हुआ प्रति ओवर 13 रन के हिसाब से 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाले अभी तक 4 ओवर का खेल बाकी है, लेकिन बॉलिंग मार्क पे ऊपर जो पहले ओवर में सिर्फ 11 रन खर्च किए थे, एक महत्वपूर्ण विकेट चटकाया था वो अमीर गडेकर बॉलिंग मार्क पर। लेफ्ट हैंड बल्लेबाज मुन्ना के लिए, मुन्ना की तारीफ करने वाली बल्लेबाजी 8 गेंदे खेल चुके हैं, 19 रन अपने टीम के लिए बन चुके हैं। तो स्ट्राइक पर मुन्ना परब। हाँ चला माली कबीर कृष्णा होटल मालिक कौन? ओके ओके ओके। तो इस बीच यहाँ पर मुकाबला चलता हुआ करीब से आज तीसरे दिन और तीसरा दिन का तीसरा मुकाबला AK स्पोर्ट्स वरवडे बनाम फ्रेंडशिप सातेरी मातोंड के बीच। गेंदबाज अमीर गडेकर, अच्छी गेंद यहाँ पर कल्याण का अच्छा इस्तेमाल, एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद को फेल करते हैं, दत्ता दूरी दिखाई दे रहे मेरे ख्याल से। जब तक गेंद को फील्ड करते तब तक आसानी के साथ 1 रन पूरा किया, और इस टूर्नामेंट के लिए एक बेहतरीन आज इनाम बन चुका है, जो इस पूरे टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द सीरीज जो आज साइकिल रख चुके हैं वो कृष्णा होटल के मालिक आनंद जी रेडकर, आपका भी शुक्रिया अदा करता हूँ इस टूर्नामेंट से लिए। अच्छी गेंदबाजी वापसी करी यहाँ पर अमीर गडेकर ने, आसानी के साथ रन नहीं बन रहे तो पूरी तरह से प्रेशर बनेगा बल्लेबाज के लिए। लेकिन दौलत पारकर की बात की जाए तो 4 गेंदे खेल चुके, सिर्फ 3 रन बने उनके बल्ले से, लेकिन मुन्ना परब 10 गेंदों में 20 रन, एक बेहतरीन बल्लेबाजी। टीम का टोटल स्कोर 29 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर।
आड़े बल्ले से सफल होकर खेलने की कोशिश, वही प्रेशर है, देख सकते हैं दबाव बन के रुका है अमीर गडेकर ने, वही अमीर गडेकर ओवरसीज खिलाड़ी, लेकिन जो दबाव है वो दबाव आप देख सकते हैं इस मैच में। यहाँ पर पिच के ऊपर देख रहे थे थोड़ी सी आपस में सलाह मशरत, मुन्ना परब वही कह रहा है आप सिंगल बन सकते हैं तो सिंगल बनाओ, और सिंगल बना के स्ट्राइक रोटेट बनेगा तो मैच बहुत रोचक बनेगा, और आधे यहाँ पर रन बनाने होंगे आपकी टीम के लिए। दौलत पार्क का 8 बल्ले से गेंद को खेला, यहाँ पर 1 रन आसानी के साथ बनेगा, डीप लॉन्ग ऑन क्षेत्र से फील्ड बबल नहीं गेंद को बुटाते तब तक 1 रन पूरा किया और 1 रन के साथ अपना दबाव हटाया। मेरे ख्याल से दौलत पार्कर ने 4 रन बनाए अपनी टीम के लिए। दौलत पार्कर 30 रन टोटल स्कोर बोर्ड के ऊपर। 3 ओवर का लेखा जोखा, 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के बाद प्रति ओवर 10 रन के औसत से 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 3 षटक संपली आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघ धावसंख्या 18 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 30 धावा धावफलकावर। स्पर्धेसाठी एक सुंदर या ठिकाणी मालिकवाऱ्यासाठी सायकल ठेवण्यात आली आहे आणि ते खरोखरच पुरस्कार आहेत सन्माननीय आदरणीय कृष्णा हॉटेलचे मालक आनंद रेडकर, खूप खूप धन्यवाद देतो आनंद रेडकर सर, कारण तुमच्या सहकार्यातूनच ही छत्रपती चषक स्पर्धा आपण अनुभवतोय। 7वं पर्व या स्पर्धेचं, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय खरोखरच तुमच्या या सहकार्याला आमच्या कमिटी बॉक्समधनं सलाम करतोय। अमीर गडेकर का पहला स्पेल यश जी 11 रन का रह चुका था, 1 विकेट सफलता, और दूसरा स्पेल देखिए सिर्फ 4 रन का, यानी कि 15 रन खर्च किए अमीर गडेकर ने। चौथे ओवर की शुरुआत बॉलिंग मार्क पर प्रवीण कुबल हल्के से गेंद को खेला, यहाँ पर मोड़ा ऑन साइड में, जब तक गेंद को फील्ड करते स्क्वायर लेग सुरेश मांद्रेकर गेंद को फील्ड करते उठाते तब तक आसानी के साथ 2 रन पूरे किए और 2 रन के बदौलत से स्कोर 32 तक पहुंचता हुआ। 1 विकेट के नुकसान के ऊपर 32 विकेट यहाँ पर चटकाने की कोशिश मेरे ख्याल से वही तलाश में है बबल नहीं, क्योंकि साझेदारी जो बनेगी तो खतरा बन सकता है। मेरे ख्याल से 70-80 तक बनेगा स्कोर, तो फाइटिंग टोटल बनेगा एक स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम के लिए। शॉर्ट गेंद पुल किया, यहाँ पर बेहतरीन शॉट पुल किया, लगा शॉर्ट स्क्वायर लेग डिवीजन से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। छक्का लगाया और छक्के के साथ जहां पर देखी थी शॉर्टी गेंद थी, थोड़ी सी यहाँ पर शॉर्ट गेंद पुल किया और 6 रन के साथ 38 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 38 रन। चौथा ओवर प्रगति पर 2 गेंदे का खेल समाप्त हुआ। अच्छा बात तारीफ कर रहे थे जो मुन्ना परब की, लेकिन दौलत भी देखिए, दौलत भी कह रहा है मैं भी कम नहीं हूं इस मैच में, पहले से यहाँ पर सिंगल बन रहे थे लेकिन इस गेंद के ऊपर छक्का दौलत पार्कर का। हल्के सेकंड को कट किया, यहाँ पर थर्ड टर्नमैन के रीजन में आउटफील्ड काफी तेज है, गेंद सीमा रेखा के बाहर चलते हुए 4 रन के लिए, और 4 रन के बदौलत से 42 रन स्कोरबोर्ड के ऊपर। क्या बल्लेबाजी रह चुके। तीसरा ओवर अमीर गडेकर का, एक बेहतरीन स्पेल किया था अमीर गडेकर ने। पहला स्पेल 11 रन 1 विकेट, और दूसरा स्पेल अमीर गडेकर का सिर्फ 4 रन। स्ट्राइक पर बल्लेबाज दौलत पार्कर ठीक तरह से यहाँ पर पैड के ऊपर टकराए, जोरदार अपील, लेकिन निशाना लगाना चाहते थे लेकिन अंपायर के ऊपर कुछ असर नहीं पड़ता हुआ, जो कि लेग स्टंप के बाहर छोड़ती हुई जा रही थी गेंद। जोरदार अपील जरूर की थी प्रवीण कुबल ने। स्कोर 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 1 विकेट जरूर चटका है जहां पर थोड़ी सी खतरा बन रहा है अपनी टीम के लिए। फ्रेंडशिप सातरी मातोड़ क्रिकेट के एक विकेट चटकाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन बबल नाइक की बात की जाए तो कप्तानी भरी पहले मैच में तारीफ की थी, लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाज मुन्ना परब 20 रन बनाकर खेलते हुए। शॉर्ट गेंद यहाँ पर पुल किया, गेंद स्क्वायर लेग रीजन में 6 रन के लिए छक्का हासिल किया है, और छक्के के साथ 49 रन स्कोरबोर्ड के ऊपर। वही यहाँ पर मैं पहले से बता रहा जो आज 49 रन जहां पर बल्लेबाजी करते हुए, क्या बल्लेबाजी रह चुके। 8 बल्ले से गेंद खेल रहे मुन्ना परब हो या दौलत पार्कर हो, 16 रन बन चुके दौलत से, और मुन्ना की बल्ले से 26 रन। 11 गेंदों का यहाँ पर खेल किया है, 26 रन बनाए।
क्या बल्लेबाजी रह चुके एक स्पोर्ट वरवड़े क्रिकेट टीम वो चिंता बन चुके हैं। मेरे ख्याल से आज बबल नाइक के चेहरे के ऊपर कुछ ना कुछ संकेत बनेगा क्योंकि विकेट चटकाने की कोशिश कर रहा है, लेकिन बल्लेबाजी क्या हो रही है एक स्पोर्ट वरवड़े क्रिकेट टीम की। अच्छी गेंद यहाँ पर शरद बांदेवडेकर विकेट के पीछे काम नहीं पाते। पहली बार ऐसे हुआ गलती हुई जो हाथ से गेंद निकले और जब तक आसानी के साथ एक रन पूरा किया और एक रन के साथ आसानी के साथ स्कोर बनता हुआ 50 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 50 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर की समाप्ति के बाद 50 रन 4 षटक संपली धावसंख्या स्थिरावली जाते एक स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाची एकाकडेच्या मोबदल्यात 50 धावा धावफलकावर। अभी तक 2 ओवर का खेल जारी है, 2 ओवर का खेल बाकी है। कुछ ना कुछ अभी तक मेरे चार ओवर का खेल समाप्त हुआ और 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले ओवर में अमीर गडेकर का स्पेल देखिए 11 रन 1 विकेट, दूसरा स्पेल अंकुश बांबार्डेकर का 15 रन और तीसरे ओवर में अमीर गडेकर का बेहतरीन स्पेल किया था सिर्फ 4 रन और चौथा ओवर प्रवीण कुबल का महंगा ओवर साबित हुआ 20 रन, कुल मिला के 50 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। आने वाले अभी तक 12 गेंदे शेष है, कर 70-80 रन बनेगा तो फाइटिंग टोटल बनेगा फ्रेंडशिप साथरी मातुड़ क्रिकेट के सामने। और बॉलिंग मार्ग पर नया ओवर लेके नितेश परब एक युवा खिलाड़ी बॉलिंग मार्ग पर 5वें ओवर की शुरुआत करते हुए। नीति कोटे का पहला ओवर और टीम की ओर से 5वां ओवर महत्वपूर्ण ओवर रहेगा, लेकिन मुन्ना परब 26 रन बना के अपने टीम के लिए 12 गेंदों का यहाँ पर इस्तेमाल किया, 26 रन और दौलत मारकर 17 रन बना के। अच्छी गेंद यहाँ पर टिप्पा गिरने के बाद अतिरिक्त उछाल मिला, गुडले स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी अतिरिक्त उछाल मिला यहाँ पर नितेश परब के लिए। और थोड़ा सा देख रहे थे एक बल्ले के ऊपर आएगी, लेकिन विकेट के पीछे शरद बांदेवडेकर के हाथ में गेंद पहुंचते हुए बिंदी गेंद की समाप्ति हुई। अच्छी यहाँ पर शुरुआत तो बन चुके हैं राइट आर्म राउंड द विकेट से स्ट्राइकर बल्लेबाज मुन्ना परब के लिए शॉट गेंद हवा में खड़ी हो चुका है। शतरक्षक मौजूद था लेकिन शतरक्षक से ऊपर से गेंद निकलते हुए 6 रन के लिए और 6 रन के साथ 56 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 56 रन 1 विकेट लॉस, 56 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तारीफ करने वाली बल्लेबाजी, पहला विकेट सिर्फ 4 रन के ऊपर गिर चुका था। विकास कदम वापिस लौट चुके लेकिन दूसरे विकेट के लिए जय किए 52 रन की साझेदारी बन चुके जो दोनों बल्लेबाज की ओर से। मुन्ना परब 32 रन बना के और दौलत मारकर 17 रन बनकर खेल रहे। शॉर्ट गेंद शॉर्ट रन यहाँ पर शॉर्ट स्लिप पॉइंट क्षेत्ररक्षक जब तक इनको फेल करते गली से, जब तक आसानी के साथ 1 रन पूरा किया और 1 रन के साथ 57 तक पहुंचता हुआ स्कोर। काफी खूबसूरत माहौल इस टेनिस क्रिकेट के लिए, बड़ी टूर्नामेंट। आज इस पूरे सिंधु स्तर के महान खिलाड़ी इस प्रतियोगिता में खेल रहे। 57 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बबल नाइक की देखिए थोड़ी सी चिंता बढ़ चुकी है, मेरे ख्याल से विकेट लेने की सख्त जरूरत है, वो एक तलाश है उनके लिए, लेकिन थोड़ा सा महंगे गेंदबाज पड़ रहे हैं जो आज देख रहे थे अंकुश बांबार्डेकर के साथ। बहुत दूसरे ओवर में करीब से 15 रन गुजरे और चौथे ओवर में 20 रन। की खासियत है जो प्रेशर बनाए जो सामने वाले सातरी फ्रेंडशिप मातोड़ के सामने। नितीश परब बॉलिंग मार्ग पर आड़े बल्ले से गेंद को खेला, जब तक इनको फेल करते डीप मिड का यहाँ पर डीप लॉन्ग ऑन से तरफ से रोहन लोने दिखाई देते स्क्रीन के सामने। रोहन गेंद को फेल करते 1 रन पूरा किया और आसानी के साथ रन बने। सिंगल बनेगा तो कुछ नहीं यहाँ पर, लेकिन बड़े शॉट बनेंगे तो खतरा बनेगा यहाँ पर। उसी के अंदाज से देख रहे बल्लेबाज के लिए मौका नहीं दे रहे बड़े शॉट खेलने का। युवा गेंदबाज जो गेंदबाज की तारीफ कर रहे थे यहाँ पर अंकुश बांबार्डेकर सर हो, प्रवीण कुबल हो, लेकिन अमीर गडेकर ने अपना काम किया जो 2 ओवर का स्पेल 15 रन।
आड़े बल्ले से खेलने की कोशिश, देखिए लेग स्टंप गिरने के बाद थोड़ा सा बाहर की तरफ गेंद निकले, लेकिन बल्लेबाज के लिए मौका नहीं दिया। अंपायर से भी देख रहे हैं यहाँ पर, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी वापसी की है यहाँ पर। इस ओवर में स्कोर रुक चुका है जो 58 रन स्कोर बोर्ड के ऊपर। शरद बांदेवडेकर की भी तारीफ करने वाली यहाँ पर विकेट के पीछे काम निभा रहे। फुल टॉस गेंद यहाँ पर हवा में गेंद, लेकिन जब तक गेंद को रोहन लो ने रोकने की कोशिश जरूर कर। पहले सोचा कैच तो नहीं बनेगा लेकिन रन तो बच सकते हैं, उसी के अंदाज से रोकने की कोशिश, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। और 4 रन के साथ 62 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 65 का संपली आणि 65 समाप्ती अग्रेस धावसंख्या स्थिरवली जाते। एके स्पोर्ट्स वरवडे क्रिकेट संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 62 धावा धावफलकावर। 62 रन स्कोरबोर्ड के ऊपर, एक विकेट जरूर। पहला विकेट 4 रन विकास कदम लौट चुके थे, लेकिन दौलत पारकर क्या बनाया अपना यहाँ पर रोल। मेरे ख्याल से सिंगल सिर्फ बन रहे थे, लेकिन दौलत पारकर, लेकिन मुन्ना की पारी यहाँ पर देखिए 37 रन बन चुके उनके बल्ले से। 17 गेंदों का इस्तेमाल किया, लेकिन दौलत पारकर 18 रन बन चुके अपने उनके बल्ले से। 11 गेंदों खेल चुके हैं। 5 ओवर का लेखा जोखा 62 रन। आने वाले अभी तक 6 गेंदों का खेल बाकी है। और बॉलिंग मार्ग पर सुरेश मांजरेकर, उससे कद के सुरेश मांजरेकर लंबा रनअप राइट हैंड ओवर 2 विकेट से। स्ट्राइकर बल्लेबाज मुन्ना परब के लिए अच्छी गेंद, हल्की आसी गेंद को ड्राइव किया यहाँ पर डीप मिड विकेट से। क्षेत्ररक्षक बवल नई गेंद को फेल करते। पहला रन तेज निकला था, लेकिन दूसरे रन की संभावना को समाप्त किया। 1 रन पूरा किया। 63 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाले अभी तक 5 गेंदों का खेल बच चुका है। दोपहर का 17 चल चुका है, लेकिन कड़ी धूप में मेरे ख्याल से मौका बन रहा है। आज दत्ता धुरी आज दिखाई दे रहे टीम में शामिल, लेकिन खासतौर से पहला मुकाबला देखा था जो बल्लेबाजी में कमाल की बल्लेबाजी की थी बबल नाइक और शरद बांदेवडेकर ने, वो भूल नहीं सकेंगे। लेकिन 63 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 6ठा ओवर चलता हुआ फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेग स्टंप गिरने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकली और आसानी के साथ दूसरी गेंद का खेल समाप्त हुआ। आने वाली अभी तक 4 गेंदों का खेल बाकी है। 63 रन स्कोरबोर्ड के ऊपर बन चुके हैं। मुन्ना फराफा बात की जाए तो 18 गेंद 37 रन और दौलत पारकर 12 गेंदों में 19 रन बनाकर खेल रहे हैं। अड़े बल्ले से गेंद को खेला, मिड विकेट जगह खाली और मिड विकेट से ऊपर से गेंद लंबा छक्का निकलता हुआ जो मुन्ना फराफ के बल्ले से 6 रन के लिए। छक्का बनता हुआ क्या बल्लेबाजी मुन्ना की रह चुके हैं अपने टीम के लिए। 19 गेंदे 43 रन, बेहतरीन बल्लेबाजी मुन्ना फरब की। लेफ्ट हैंड बल्लेबाज वही मौका नहीं दे रहे, जो एक बार मौका देते हैं वो छोड़ते नहीं, वो मुन्ना फरब। एक स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम की बात भी बन चुके। पहला विकेट 4 रन के ऊपर, लेकिन क्या साझेदारी बने। शॉर्ट गेंद थी यहाँ पर, रन लेने की कोशिश नहीं बनी। मेरे ख्याल से बल्ले का निचला हिस्सा लेकर जहां पर विकेट के पीछे शरद बांदेवडेकर ने गेंद को क्या दर्प किया, रन लेने की भी संभावना को समाप्त किया। आने वाले अभी तक 2 गेंदे बच चुके, यानी कि 2 बड़े शॉट, मैच बनेगा मेरे ख्याल से 80 तक पहुंचेगा। उसी के अंदाज से यहाँ पर बल्लेबाजी मुन्ना फरफ खेल रहे। 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर। तो स्ट्राइक पर बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज उच्च कद के एक स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम के लिए मुन्ना परब। फिर से एक बार शॉर्ट गेंद, मिड विकेट यहाँ पर खाली। क्षेत्ररक्षक यहाँ पर गेंद को गैदर करते हुए विकेट मिला। विकेट नंबर 2 मुन्ना परब की पारी खत्म होते हुए दूसरे विकेट को पतन चलता हुआ मुन्ना परब वापिस लौट रहे। खासतौर से मुन्ना की तारीफ करने वाली बल्लेबाजी, जो 43 रन बनाए अपने टीम के लिए, जो 21 गेंदे 43 रन, 3 चौके और 4 छक्के की बदौलत से 43 रन बनाए। तारीफ कर रहे सभी खिलाड़ी, उनका टीम का खेमा, लेकिन बेहतरीन बल्लेबाजी। विकास कदम पहले ही लौट चुके थे सिर्फ 4 रन बना के, लेकिन जो प्रेशर था वो प्रेशर बनाया था मेरे ख्याल से दौलत के ऊपर, लेकिन प्रेशर हटाया जो बल्लेबाजी मुन्ना ने। 43 बना के वापिस लौटे और नए बल्लेबाज मैदान की ओर चलते हुए अक्षय कदम, नए बल्लेबाज अक्षय कदम साथ निभा रहे दौलत का। जो आखिरी गेंद का खेल बाकी है, 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर।
सुरेश मांद्रेकर बॉलिंग मार्क पर। आखिरी गेंदों के जो स्ट्राइक पर अक्षय कदम। 62 रन की दूसरे विकेट के लिए यहाँ पर साझेदारी बन चुके हैं मेरे ख्याल से। क्या साझेदारी बने विकास कदम का पहला विकेट और साझेदारी बने 65 रन की। डीप लॉन्ग ऑन से रक्षक गेंद को फेल करते, पहला रन तेज निकला, दूसरे के लिए पलटे और दूसरा रन भी पूरा किया। कुल मिला के 71 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ चुके हैं। पहले बल्लेबाजी करते समय AK स्पोर्ट्स वरवड़े क्रिकेट टीम की बात की जाए तो पहला विकेट विकास कदम का 4 रन की योग पे ऊपर निकल रहा था, लेकिन दूसरे विकेट के लिए 65 रन की यादगार यहाँ पर साझेदारी बनी। खासतौर से बल्लेबाजी की बात की जाए तो तारीफ करने वाली बल्लेबाजी जो बल्लेबाज मुन्ना परब की 43 रन की पारी, जो 43 रन की पारी के लिए, लेकिन उसके साथ दौलत ने जहाँ पर हमारे साथ जुड़ चुके हैं, जो आज पूरे सिंधुदुर्ग हो गोवा हो जो आप ट्रॉफीज दिखा रहे, वो हमारे सदा स्पोर्ट्स के मालिक सदानंद जी धुरी आप स्क्रीन पे ऊपर देख सकते हैं, चर्चा कर रहे, इस क्रिकेट खेल का भी आनंद ले रहे। सदा जी आपका हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ। रेडी में भी यहाँ पर कुछ टूर्नामेंट हो या पूरे सिंधुदुर्ग स्तर में गोवा राज्य में भी कोई टूर्नामेंट हो, सदा भाई के यहाँ पर सदा हाउस के यहाँ पर ट्रॉफी दिखा दे रहे। सदा जी आपका हार्दिक हार्दिक स्वागत। इस ओवर की बात की जाए तो रुपेश करंगुटकर की बात है। इस ओवर का लेखा जोखा हम माफ कीजिए सुरेश मांद्रेकर, सिर्फ 9 रन और 1 विकेट, एक बड़ा शॉट जरूर देखने के लिए मिला। 71 रन स्कोर बोर्ड के ऊपर और 72 रन का टारगेट है सामने वाले फ्रेंडशिप सातरी मातोड़ के सामने। मैच कौन जीतेगा, कौन किसके ऊपर हावी होगा, ये तो आने वाला समय तय करेगा मेरे ख्याल से, लेकिन आज मैच तो कड़क बनेगा। खासतौर से दूसरी बात की पहला मैच का जो बल्लेबाजी बबल नाइक हो, शरद बांदेवड़े करो, ऐसे महान खिलाड़ी उनकी टीम में शामिल है, लेकिन मैच कहना बाकी है। तो अब कमेंट्री बॉक्स में बदल होता हुआ मेरे साथ जुड़ जाएंगे मिस्टर सुमित कालसेकर। हॅलो, चला विनंती असेल PK स्पोर्ट्स रेडी संघाचा संघनायक तसेच वर्ष वॉरियर्स देवबाग संघाचा संघनायक आपल्याला की आपण कृपया कमेंट्री बॉक्सकडे नाणेफेकीसाठी सज्ज राहा। वर्ष वॉरियर्स देवबाग संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे। कॉल असेल PK स्पोर्ट्स रेडी संघाच्या संघनायकाला की आपण कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्सकडे नाणेफेकीसाठी या। धन्यवाद नाना परब सर। आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानात रंगतो। एका बाजूने जर पाहिलं तर फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघ ज्या संघाने टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु प्रतिस्पर्धी संघाने बहारदार फटकेबाजी करत असताना धावफलकावरती अंकित केल्यात 71 धावा आणि 72 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं, ज्यामध्ये जर पाहिलं तर मुन्ना परब याच्या बॅटमधून 21 चेंडूवरती 43 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली। त्याचबरोबर त्याची साथ देत असताना दौलत पारकर याच्या बॅटमधून देखील 12 चेंडूवरती 19 धावांची ही बहारदार फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाली। त्यामुळे जर पाहिलं तर 6 षटकादरम्यान 71 धावा धावफलकावरती जोडल्यात AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाने आणि 72 धावांचं हे मोठं लक्ष। आजच्या दिवसातील जर पाहिलं गेलं तर हा तिसरा सामना आणि या तिसऱ्या सामन्यादरम्यान या खेळपट्टीवरती या 71 धावा बनल्यात। फलंदाजांसाठी ही खेळपट्टी मदतगार ठरते आणि त्याचबरोबर गोलंदाजांसाठी देखील मदतगार ठरणारी ही खेळपट्टी।
आणि जर पाहिलं तर AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ जी प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचली आहे तीच प्लेइंग 11 मैदानात खेळताना पाहायला मिळाली. आणि प्रत्येक टॉस करण्या अगोदर प्लेइंग 11 मध्ये आपला चेंज असेल एखाद्या संघात तर आपण तो चेंज करून प्लेइंग 11 आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचे. प्रत्येक सामन्यादरम्यान एखाद्या संघात प्लेइंग 11 मध्ये चेंज असेल तर त्या संघाने आपल्याला प्लेइंग 11 बदलून द्यायचे आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ही सूचना असेल प्रत्येक संघासाठी. आणि आपला इम्पॅक्ट प्लेयर देखील कोण असेल तो देखील आपण लिहून द्यायचा आहे प्लेइंग 11 मध्ये. 72 धावांचा पाठलाग फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघासाठी. आणि हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात बबल नाईक आणि त्याचबरोबर तेजस झुलेकर मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं सत्र प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती या सामन्यांसाठी. आणि जर पाहिलं तर विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करा. वरवडे क्रिकेट संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. इम्पॅक्ट प्लेयर मैदानात घेतला जातोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून. आणि दौलत पार्क याच्या बदली हा इम्पॅक्ट प्लेयर मैदानात पाहायला मिळतो AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून. 36 चेंडू आणि 72 धावा. 12च्या रनरेटने धावा बनवाव्या लागतील फ्रेंडशिप सात्रे मातोड क्रिकेट संघाला. आणि या धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी संघाचा कर्णधार मैदानात छोटा पॅकेज बडा धमाका बबल नाईक आणि त्याच्या साथीला नॉस्ट्राकी एंडला फलंदाज तेजस झुलेकर पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती गोवा राज्यातील आणखी एक चतुर आणि चालाक गोलंदाज रोहन साळगावकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. या संघातील ओव्हरसीज खेळाडू AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी पहिलं षटक आणि हे महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती रोहन साळगावकर हा गोलंदाज. लेफ्ट हँडर फलंदाजसाठी राईट मोड द विकेट असेल. मिड विकेट एक डीपमध्ये तैनात लेफ्ट हँडर बॅटरसाठी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर डीप वाईड स्ट्रॉंग ऑन देखील पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून पहिला चेंडू असेल स्ट्राईक एंडवरती बबल नाईक. पहिला चेंडू लेन चेंडू शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रादरम्यान. परंतु जर पाहिलं तर हा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय. बबल नाईक याचा पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न. 72 धावांचा पाठलाग फ्रेंडशिप सात्रे माथोंड क्रिकेट संघासाठी. आणि हा पाठलाग सोपा बनवण्यासाठी आक्रमकरित्या फलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळी स्विच हिट रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानात बबल नाईक याचा. आणि या क्षणाला ही चूक मैदानात पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर यष्ट उद्ध्वस्त करणारा हा चेंडू बबल नाईक याला माघारी परतवणारा. 0 धावसंख्येवरती गोल्डन डकचा शिकार बनतोय बबल नाईक. या क्षणाला या फटक्याची आवश्यकता नव्हती कारण पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. आणि जर पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे या फटक्यामध्ये रोखण्यात आलाय. रोहन साळगावकर याच्याकडे आणि परफेक्ट यॉर्कर यष्ट उद्ध्वस्त करणारा चेंडू. पहिला धक्का बसलाय फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाला. 0 धावसंख्येवरती संघाचा शिलेदार संघाचा कर्णधार नेतृत्वाधीश माघारी परतलाय डगआउटच्या दिशेने. 72 धावांचा पाठलाग. आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न बबल नाईक याचा. परंतु या सर्व प्रयत्नांमध्ये अपयश मिळताना पाहायला मिळालंय. 0 धावसंख्येवरती बाद झाला. आणि आता वन डाऊन बॅटर मैदानात रोहन लोणे पाहायला मिळतोय तेजस झुलेकर याची साथ देण्यासाठी. या जोडीला मैदानात नक्कीच संयम आणि आक्रमकतेचा मिलाव साधत फलंदाजी करावी लागेल कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघ. आणि यानंतरचा सामना आपण पाहतोय. आणि PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ टॉस जिंकलाय. वर्षा वॉरियर्स देवबाग विपक्ष PK स्पोर्ट रेडी या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना असेल. आणि टॉस देखील झालाय टॉस विन झालाय PK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ. आपल्या स्क्रीनवरती रोहन साळगावकर वन डाऊन बॅटर. आणि स्क्रीनवरती आपण पाहू शकतो 2 फ्रेममध्ये रोहन साळगावकरचा गोलंदाजी मार्कवरती.
यावेळी जर पाहिलं तर बॅटची कडा घेत असताना चेंडू विकेट किपरच्या हातामधून सुटला आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग स्टॉप क्षेत्रात 4 धावांसाठी. झेलची संधी सर्व काही जर मैदानात पाहिलं तर सुरुवातीला जर पाहिलं तर लेग ब्रेक चेंडू कटचा फटका बॅटची कडा घेत असताना विकेट किपर कडून झेल सुटला आणि ही चुकी मैदानात पाहायला मिळाली. विकेट किपर विकास कदम याची चौकार लॉंग स्टॉप क्षेत्रात या चौकाने सांघिक धावसंख्येचा खाता ओपन होत आहे धावपलकावर. यावेळी चांगला चेंडू ऑफ ब्रेक चेंडू पडल्यानंतर आत येणारा रोहन लोहने याच्यासाठी अतिरिक्त उंची देखील प्राप्त केली या चेंडूने. लेन चेंडू चांगली गोलंदाजी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान रोहन साळगावकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी चेंडू खोदून काढला शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याला पाहिलं त्या ठिकाणी हा फटका मिस टायमिंग झेलबादच्या स्वरूपात रोहन लोणे देखील माघारी परतील. बनेल डगआउटचा शिकार. 4 धावा धावपलकावरती 2 गडी बाद या धावपलकावर. 72 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात स्थिती पाहिली धावपलकावरती 4 धावा या धावपलकावरती 2 बाद होत असताना रोहन लोणे माघारी परत 4 या धावसंख्येवरती. रोहन साळगावकर यांनी आपल्या संघासाठी लवकर ब्रेक थ्रू मिळवून दिला. 72 धावा रोखत असताना पुढे टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोहन लोणे याचा, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी हा फटका निघताना पाहायला मिळतो त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि कमालीचं हे झेल देखील. 2 बाद 4 धावा या धावपलकावरती. थोडीशी जर पाहिलं तर सुरुवातीचे विकेट मैदानात पडताना पाहायला मिळतात फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघासाठी. धावांचा पाठलाग 72 धावांचा पाठलाग. हा पाठलाग सोपा नाही. या खेळपट्टीवरती हा मोठा पाठलाग. मागील सामन्यात जर पाहिलं तर फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाने 68 धावांचा पाठलाग केला होता आणि त्यामध्ये शरद बांदिवडेकर याची देखील महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाली होती आणि त्याचबरोबर बबल नाईक याची, परंतु आता बबल नाईक माघारी परतल्यानंतर मैदानात शरद बांदिवडेकर स्ट्राईक एंडवरती. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळ्या मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न मैदानात चेंडू अडवण्यासाठी, परंतु हे शर्तीचे प्रयत्न देखील कमी पडत आहेत. डीप लॉंग ऑनला अंतिम चेंडूवरती चौकार शरदच्या बॅटमधून या चौकाने सांघिक धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 धावा या धावपलकावर. प्रतिषटक 12च्या सरळ धावा करायच्यात आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो ऑफ ब्रेक चेंडू मिस टायमिंग जरूर फटका होता. काही क्षणासाठी चेंडू हवेत देखील होता, परंतु इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला होता आणि सेफ फटका. डीप लॉंग ऑनला 4 धावांसाठी अंतिम चेंडूवरती तो चौकार शरदच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावपलकावरती. पहिल्या इनिंगचा विचार केला तर मुन्ना परब याच्या बॅटमधून तब्बल 43 धावा 21 चेंडूवरती बहारदार फटकेबाजी. महत्वपूर्ण खेळ साकारले AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघासाठी आणि त्याची साथ देत असताना मैदानात दौलत पारकर याच्या बॅटमधून देखील अगदी तडाखेबंद फटके आक्रमक फटके मैदानात पाहायला मिळाले आणि या 2 फलंदाजांच्या भागीदारीने एक मोठी धावसंख्या उभी करण्यात आली AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि त्या धावसंख्येला रोखत असताना आता एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूची आम्ही कौतुक केलं तर मुन्ना गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. पहिला चेंडू जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि त्यावरती हा बहारदार फटका तेजस जुलेकर याच्या बॅटमधून डीप फाईन लेगला हा चौकार प्राप्त केला जातोय पहिल्या चेंडूवरती. सुरुवात आक्रमक फटक्याने केली तेजस जुलेकर याने, एक कारण खराब चेंडू देखील होता डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू आणि त्याचमुळे या खराब चेंडूवरती हे प्रत्युत्तर होतं फलंदाज तेजस जुलेकर याचं. चौकार वसूल केलाय सांघिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावरती. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न. इथे जर पाहिलं तर यष्ट्या दाखवल्या गोलंदाज मुन्ना याला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. मागील चेंडूवरती याच प्रकारे फटका खेळला होता, परंतु डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर असणारा तो चेंडू, परंतु इथे जर पाहिलं तर या चेंडूवरती यष्ट्या दाखवल्या प्रतिस्पर्धी गोलंदाजाला आणि यष्ट्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. तेजस जुलेकर हा फलंदाज बाद होईल मैदानाच्या बाहेर निघताना पाहायला मिळतोय. तिसरा धक्का फ्रेंडशिप मातोंड क्रिकेट संघाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो पुढे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एवढा शफल झाला की तिन्ही यष्ट्या दाखवल्या गोलंदाज मुन्ना याला आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत मैदानात. 72 धावांचा पाठलाग. रणनीती खूप महत्वाची या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, परंतु सुरुवातीचे 3 धक्के नक्की थोडंसं दडपणावरती अंतरा पाहायला मिळतात, दबाव आणताना पाहायला मिळत आहेत फलंदाजावरती.
आणि जर पाहिलं तर किती स्वरूपात 12 धावा धावपलकावरती मुन्ना परब गोलंदाजी मार्गवरती ज्याने पहिल्या इनिंग दरम्यान 43 धावांची बहारदार झंझावाती खेळ केली होती. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो या फ्रेममध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी मैदानात केली होती मुन्ना परब याने अगदी मैदानाच्या चारही बाजूला फटके, पुलचे फटके, मिड विकेटला अगदी सरळ बॅटने देखील फटके मुन्नाच्या बॅटमधून. आणि ही इनिंग आपण पाहतो हायलाईट पाहतो आपण स्क्रीनवरती मुन्ना याच्या फलंदाजीची अगदी बहारदार बेधडक फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाली. 43 धावांची ही खेळी मैदानात साकारली होती संघासाठी. मुन्ना परब याने प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात मोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने येताना पाहायला मिळाले. आणि हा 72 धावांचा मोठा धावसंख्येचा आपण डोंगर पाहतोय या धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवर यावेळी राईट आर्म राऊंड विकेट असेल. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला, गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एक धाव पूर्ण होईल या चेंडूवरती. आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. नवोदित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शरद बांदिवडेकर याची साथ देण्यासाठी. नवोदित फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला सुभाष सावंत शरद बांदिवडेकर याची साथ देत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील विकेट किपर कडून, परंतु पंचांचा इशारा जर पाहिला तर मेन पंचांकडून हा चेंडू स्क्वेअर असल्याचं घोषित करण्यात आलं. अतिरिक्त धाव मिळाली या सगळ्या चेंडूवरती आणि अतिरिक्त धावाने 14 धावा या धावपलकावरती. विकेट किपर विकास कदम याचा हे अपील होतं. झेलबाजसाठी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती, या चेंडूवर पंचांवरती, परंतु तटस्थ निर्णय पंचांचा देखील पाहायला मिळाला. स्क्वेअरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. 14 धावा या धावपलकावरती. 3 फलंदाज बाद होत असताना गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट असेल पुन्हा परत हा गोलंदाज. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरील कडा, शॉट फायनल झेलची संधी होती, परंतु जर पाहिलं तर थोड्याशा अंतरावरती हे झेल पडलं क्षेत्ररक्षकापासून. त्यानंतर नॉन स्ट्राइकिंग एंडला देखील सुभाष सावंत याने क्रीज सोडलं तर धाव घेण्यासाठी. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू, मिश्रण केलेला हा चेंडू धीम्या गतीचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज शरद याच्या करवे, परंतु तो प्रयत्न असफल ठरलाय. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 72 धावांचा प्रत्युत्तर देत असताना 14 धावा या धावपलकावर. यावेळी कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं जर पाहिलं तर नक्कीच अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू, बॅकअप कमालीचं निघाला शॉट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु परतीची पैकी या दरम्यान 2 धावा शरदच्या बॅटमधून निघत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टीवरती. आणि या महत्वाच्या 2 धावाने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल 16 धावा या धावपलकावर. सिंगल डबल धावा देखील खूप महत्वाच्या आणि त्या सिंगल डबल धावा देखील मैदानात पूर्ण केल्या जात आहेत. शरद आणि सुभाष या 2 बॅटरकडून. अंतिम चेंडू या षटकातील असेल स्ट्राइक एंडवरती शरद बांदिवडेकर. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकलाय, खोदून काढलाय ऑन साइडच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात आणि परतीची फेकी. तोपर्यंत 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडूवरती या 2 धावा आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना या पॉवर प्लेच्या सांघिक धावसंख्या 9च्या सरासरी 18 धावा या धावपलकावरती पाठलाग मैदानात करतोय फ्रेंडशिप सातारे मातोंड क्रिकेट संघ 72 धावांचा. आणि हा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 बाद 18 धावा ही स्थिती या धावपलकावरती. 24 चेंडू आणि 54 धावा हे समीकरण या सामन्याच्या मैदानाच्या आतमध्ये. सुभाष सावंत आणि त्याचबरोबर शरद बांदिवडेकर या जोडीला कमीत कमी 30 ते 35 धावांची भागीदारी बनवावी लागेल आपल्या संघासाठी, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय सातारे मातोंड क्रिकेट संघ. पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली 2 गुणांसह. नक्की याही सामन्यात अजून 2 गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न असेल मातोंड क्रिकेट संघाचा. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि त्याचमुळे या सामन्यादरम्यान त्या 2 गुणांच्या प्रतीक्षेत वरवडे क्रिकेट संघ देखील पाहायला मिळतो आणि पहिल्या विजयाच्या देखील प्रतीक्षेत पाहायला मिळतोय. फलंदाजाने चांगली कामगिरी केली. जर पाहिलं तर दौलत पालकर आणि त्याचबरोबर मुन्ना परब याची भागीदारी जर पाहिली तर ती महत्त्वपूर्ण ठरली या संघासाठी. आणि आता गोलंदाजी देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या 3 फलंदाजांना आतापर्यंत मैदानाच्या बाहेर डगआउटमध्ये पाठवण्यास यशस्वी ठरले आहेत गोलंदाज. अभय पालव हा फलंदाज.
यावेळी पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका मिड विकेटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव मिळेल या चेंडूवरती फलंदाजाला आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या धावफलकावरती 19 धावा. स्पर्धेदरम्यान आगमन होते नीरज स्पोर्ट्सचे मालक सन्मानशी भरत पेडणेकर साहेब यांचं. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आपलं सहर्ष स्वागत छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. आणि या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विकेट निघते. शरद बांदिवडेकर माघारी परतेल बनेल डगआउटचा शिकार. चौथा धक्का बसतो इथे फ्रेंडशिप सातारे मातोंड क्रिकेट संघाला. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी नीरज स्पोर्ट या शॉपचे मालक सन्माननीय भरत पेडणेकर साहेब यांचं आगमन होतंय. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 4 बाद सांघिक धावसंख्या धावफलकावरती 19 धावा पाठलाग 72 धावांचा मैदानात करतोय फ्रेंडशिप सातारे मातोंड क्रिकेट संघ. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवोदित बॅटर सुरेश मांजरेकर अभयाची साथ देण्यासाठी, परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात केतन याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. प्रतिस्पर्धी संघाचा विस्फोटक फलंदाजाला माघारी परतवलं, ज्याने मागील सामन्यादरम्यान अगदी बहारदार फटकेबाजी केली होती. शरद बांदिवडेकर डगआउटचा शिकार बनला आणि आता मैदानाच्या आतमध्ये सुरेश मांजरेकर बऱ्याच वेळा याच खेळपट्टीवरती सराव करताना पाहायला मिळतो सुरेश मांजरेकर. त्यामुळे नक्कीच संधी असेल या सामन्यादरम्यान या खेळपट्टीवरती चांगली फलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेशाच्या विरोधात वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल झालाय. अगदी वेगवान चेंडू केतन याचा पाहायला मिळालाय. सुरेशाला निशब्द करणारा हा चेंडू, निरुत्तर ठेवणारा हा चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. कमालीची गोलंदाजी केतन याची देखील मैदानात पाहायला मिळते. आणखी एक चांगला चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू, अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडचा चेंडू देखील ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न सुरेश मांजरेकर हा फलंदाज करतोय, परंतु या प्रयत्नात देखील त्याला अपयश मिळताना पाहायला मिळते. 72 धावांचा पाठलाग, सिंगल डबल धावा देखील खूप महत्वाच्या असतील या पाठलागात, परंतु इथे जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी फुल टॉस चेंडू, फलंदाज सुरेश मांजरेकर याच्यासाठी हे गिफ्ट होतं गोलंदाज केतन याच्याकडून. आणि या फुल टॉस चेंडूवरती हा बहारदार दमदार क्रॅकिंग षटकार मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. मागील 2 चेंडूवरती प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु यावेळी जर पाहिलं तर केतन याचा वेगवान चेंडू, परंतु हा फुल टॉस चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर शफल होऊन हा फटका मिड विकेटच्या वरून पाठवलाय 6 धावांसाठी. कमालीचा हा फटका सुरेश मांजरेकर याच्या बॅटमधून. 25 धावा धावफलकावर. इथे जर पाहिलं तर मिस टायमिंग फटका, झेलची संधी, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली आणि हे प्रतिउत्तर होतं गोलंदाज केतन याचं फलंदाजसाठी. मागील चेंडू फुल टॉस त्यावरती षटकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर हे प्रत्युत्तर देत असताना विकेट प्राप्त केली फलंदाज सुरेश मांजरेकर याची. 4था धक्का बसलाय. 5वा धक्का इथे जर पाहिला तर तेजस मातोंड क्रिकेट संघाला बसतोय. सांघिक धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती. आणि विचार केला तर या षटकातील तिसरं हे षटक 7 धावा खर्च करणारा हे षटक, ज्यामध्ये 2 विकेट देखील प्राप्त केले गोलंदाज केतन याने. प्रतिषटक 12ची सरासरी सुरुवातीच्या षटकापासून राखणं महत्वाचं होतं, परंतु पहिल्या षटकात रोहन साळगावकर याने 8 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकादरम्यान 10 धावा आणि त्यानंतर केतन याचं एक भेदक षटक 7 धावांचं. मैदानाच्या आतमध्ये नवोदित बॅटर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाहायला मिळतोय फ्रेंडशिप सातारे मातोंड क्रिकेट संघाकडून. नितेश राळू इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. अंकुश बांबाडेकर यांच्या बदली हा फलंदाज इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात पाहायला मिळतोय. या संघाचा हा बाहुशली फलंदाज, बलशाली हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम रेडी नितेश राऊंड नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि स्ट्रायकिंग एंडला अभय हा फलंदाज पाहायला मिळतो. आणि गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल घेऊन या संघातील ओव्हरसीज खेळाडू ज्याने आपल्या बोटांची जादू मैदानात दाखवले, चतुर आणि चालाक गोलंदाज रोहन साळगावकर गोलंदाजी मार्क वरती.
राईट आर्म राऊंड विकेट असेल, कारण लेफ्ट हँडर फलंदाज अँगलने कोण करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना उजव्या हा बराचसा बाहेर निघाला. पंचांचा इशारा दोन्ही हात समांतर झाला. इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये अवांतर धावेचा आणि ही प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलेली अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. सांघिक धावसंख्येत बदल घडवणारे धावफलकावरती 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही पाठलाग 46 धावांचा. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑफ ब्रेक चेंडू, वळण घेणारा हा चेंडू उजव्या बराचसा बाहेर चेंडू पिच केलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर आणखी स्विंग होत असताना विकेट किपर विकास कदम याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना पाहायला मिळतो. हा चेंडू निर्धाव चेंडू या धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती मिश्रण करणारा हा गोलंदाज गोव्या राज्यातील चर्चेतील असलेलं हे नाव आणि गोव्या राज्यातील टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव, ज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कमालीची गोलंदाजी केली. यावेळी ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास पहिली धाव वेगात गतीने पुढे झाली, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थांबवण्यात आलाय मैदानात. सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी अजूनही 16 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 16.88 म्हणजे प्रति षटक 17 धावा काढाव्याच लागतील फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाला. आणि हा कारनामा करण्यासाठी आता आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल मैदानात. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. असं म्हणतात ना की अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही तुमचा बचावाचं साधन आणि त्या आक्रमकतेला सुरुवात करावी लागेल. यावेळी पहिला चेंडू पायावरती आणि हा पायावरतीचा चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या वरून सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. नितेश राऊळ्याच्या बॅटमधून हा दमदार क्रॅकिंग षटकार. रोहन साळगावकर याच्या बॅटमधून मॅन फ्रॉम रेडीचा हा फलंदाज खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूचा सामना करत असताना हा हेलिकॉप्टर फटका मिड विकेटच्या वरून उडवलाय 6 धावांसाठी. या फटकेबाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातो आणि त्याचमुळे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात घेतला आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना नक्कीच दबाव देखील न घेत असताना हा मोठा फटका नितेशच्या बॅटमधून 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 33 धावा धावफलकावर. कमालीचा हा फटका होता. बॉटम हँडचा चांगला वापर, मनगटाचा चांगला वापर या फटक्यासाठी. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे नितेशच्या माध्यमातून, परंतु वेगवान चेंडू मिस टायमिंग फटका. प्रयत्न देखील झाला नाही कारण चेंडू थोडा वेळासाठी हवेत होता. झेलचा देखील प्रयत्न झाला नाही कोणत्याही खेळाडूकडून. आणि जर पाहिलं तर सांघिक धावसंख्या 34 धावा धावफलकावर. आता विजयासाठी 14 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाला. 14-38 हे समीकरण या सामन्याचं. मैदानात नितेश आक्रमण करतो, त्याची साथ देतोय अभय. अभयला देखील आता हात खोलावे लागतील, परंतु खराब चेंडूवरती राईट आर्म राऊंड विकेट असेल. रोहन साळगावकर यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून महत्वाच्या धावा रोखल्या आणि जर पाहिलं तर आणखी एक निर्धाव चेंडू असेल या धावफलकावरती. 34 धावा या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 13 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. सामना रोमहर्षक, सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा. एका बाजूने पहिल्या विजयाच्या शोधात पाहायला मिळतो एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ आणि दुसऱ्या 2 गुणासह नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळी शफलवून फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज अभय या फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु चेंडू जर पाहिला तर यशच्या वरून सरळ विकेट किपरकडे जातोय. आणखी एक निर्धाव चेंडू असेल आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5-5 34 धावा ही स्थिती. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 19 धावा प्रति षटक पाहायला मिळते. प्रत्येक षटकादरम्यान आता 19 धावा काढाव्या लागतील फ्रेंडशिप सात्रे मातोंड क्रिकेट संघाला आणि त्यासाठी नक्कीच मोठे फटके खेचावे लागतील. विचार केला अभय पावला आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना करतोय आणि 3 या धावसंख्येवरती खेळतोय. नक्कीच कुठेतरी या फलंदाजाला थोडासा गेअर शिफ्ट करावा लागेल, आक्रमणासाठी जावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर नितेश याने 1 षटकार खेचला 2 चेंडूवरती, तो 7 या धावसंख्येवरती खेळतोय. दोन्ही फलंदाजांना आक्रमण करावं लागेल कारण प्रतिषटक आता समीकरण 19 धावांचं. 38 धावा पाहिजेत विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूवरती. आणि नक्कीच मैदानात चर्चा झाली 5वं षटक कोणत्या गोलंदाजाकडे सुपूर्त करावं, कारण हे स्लॉग षटक महत्वपूर्ण हे षटक असेल. या षटकादरम्यान कमी धावा द्यायच्या आहेत या गोलंदाजाला आणि या चर्चेनंतर गोलंदाजी मार्गवरती
प्रगणेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील 2 षटकांचा विचार केला तर केतन याने 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर रोहन साळगावकर याने 9 धावा खर्च केल्या. मागील 2 षटकांचा विचार केला तर फक्त 16 धावा 2 षटकादरम्यान खर्च करण्यात आल्यात. आणि जर पाहिलं तर 2 षटकांचा स्पेल रोहन साळगावकर याचा 17 धावा खर्च करत असताना 2 विकेट आपल्या स्पेलमध्ये तो प्राप्त करतोय, विजयतोय आपल्या संघासाठी. प्रगणेश गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकिंग एंडवरती असलेला नितेश राहुल हा फलंदाज. विजयासाठी 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. हे समीकरण या सामन्याचं. पहिला चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑनच्या वरून पाठवलाय चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. नितेश राहुळच्या बॅट मधून हा बेधडक आणि बेधुंद करणारा षटकार गोलंदाज प्रगणेश याला. 6 धाव्याने सुरुवात केली या षटकाची. सांघिक धावसंख्या 40 धावा या धावफलकावरती. चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय हा चेंडू. समोरच्या दिशेने वाईड स्लॉंग ऑनला हा षटकार. अशा प्रकारची फटकेबाजी खूप महत्वाची. फ्रेंडशिप सातारे मातोंड क्रिकेट संघाला आणि या फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हा रेडी गावचा खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो हेलिकॉप्टर फटका समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑनला हा फटका 6 धावांसाठी. डगआउटच्या वरून हा फटका 6 धावांसाठी पाठवला. नितेश रावळे या फलंदाजाने सुरुवात धमाकेदार केली या षटकाची. सांघिक धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. आता विजयाचं समीकरण 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. या संघाचा हा बलशाली फलंदाज, ताकदवर फटके या फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत आपण मैदानात पाहिले. 2 षटकार, एक षटकार रोहन साळगावकर याच्या विरोधात तर दुसरा षटकार जो आताच मैदानात निघालाय प्रगणेश या गोलंदाजाच्या विरोधात. 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सामना जर पाहिला तर हाय व्होल्टेज रोमहर्षक लढत मैदानात. यावेळी स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु मिश्रण गोलंदाज प्रगणेश याच्या या चेंडूवरती पाहायला मिळाला. थोडासा धीम्या गतीचा चेंडू फिंगर रोल केले होते आणि जर पाहिला तर थोडासा हलका स्विंग देखील होणारा हा चेंडू विकेट किपर याच्याकडे जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि आता समीकरण 10 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती नितेश राहुल हा फलंदाज. यावेळी आडव्या बॅटने फटका समोरच्या दिशेने खेळला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तो थांबवण्यात आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी देखील डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल. धावफलकावरती 41 धावा आणि आता विजयाचं समीकरण 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. जर पाहिलं तर मागील 2 षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी मोठे फटके येणं खूप महत्त्वाचं होतं, जेणेकरून या अंतिम 2 षटकादरम्यान सामना सोपा बनला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काहीच महत्त्व नाही. प्रत्यक्षदर्शी मैदानात तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि जर पाहिलं तर समीकरण 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळ मिड ऑफच्या डोक्यावरून डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाला या झेल खाली 6वा धक्का बसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अभय याचा. मिस टायमिंग फटका, धीम्या गतीचा चेंडू आणि मिस टायमिंग हा फटका. डीप लॉंग ऑफला कमालीचं झेल. 6वा धक्का बसतोय फ्रेंडशिप सातारे मातोंड क्रिकेट संघाला. 3 या धावसंख्येवरती माघारी परत अभय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो की पुढे टाकलेला हा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न अभय याचा आणि हे कमालीचं झेल. आणि त्याचबरोबर सुंदर कॅमेरा वर्क देखील tenniscricket.in आणि या स्पर्धेचा आनंद यूट्यूबवरती बरेच प्रेक्षक घेतात. आणि tenniscricket.in चे CEO संतोष नाणेकर यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवल्या. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुंदर आयोजन या स्पर्धेचं नेहमीच राहिलं आणि हे एक नवीन पर्व देखील या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा 3रा दिवस आणि प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी. या स्पर्धेसाठी जे प्रेम मिळाले या स्पर्धेला, अगदी जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते आम्हाला. विजयाचं समीकरण 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये संघाचा ओव्हरसेस खेळाडू अमीर गडेकर स्ट्रायकिंग एंडवरती असेल. 8 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण. गोलंदाज मार्गवरती प्रगणेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी जर पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी खेपट्टेने आता गोलंदाजाला मदत दिली या चेंडूवरती.
चांगला चेंडू, याही वेळी चांगला चेंडू खोदून काढला समोरच्या दिशेने वाईड स्ट्रॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि हा अंतिम चेंडू होता आणि निश्चित स्वरूपात कोणती धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही नितेश रावळे आणि कमालीचं हे षटक गोलंदाज प्रगणेश याचं फक्त 7 धावा खर्च करणारा पहिल्या चेंडूवरती षटकार निघाला होता. कुठेतरी वाटलं होतं की या धावांचा पाठलाग केला जाईल परंतु त्यानंतर गोलंदाज प्रगणेश याने कमबॅक केलं. अगदी प्रभावित करणारं हे षटक 7 धावा खर्च करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट या स्लॉक षटका दरम्यान संघाच्या कर्णधाराने जो निर्णय घेतला होता या स्लॉक षटका दरम्यान या गोलंदाजावरती जबाबदारी दिली होती या महत्त्वपूर्ण षटकात ती जबाबदारी निश्चित स्वरूपात ही पूर्ण केली साध्य ठरवले तो विश्वास कर्णधाराचा. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता 6 चेंडू आणि 30 हे समीकरण 31 हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि 31 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. स्वतःच्या मनामध्ये जर ठरवलं तर सर्व गोष्टी शक्य होत असतात आणि ते शक्य करावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये नितेश रावळे फलंदाजाला 6 चेंडू 31 धावा समीकरण आणि अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्गवरती अक्षय कदम. पहिला चेंडू जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लाईन मिस केली पुढे टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू या धावफलकावरती. आता 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण जर पाहिलं तर थोडंसं दुरावलं जातं चेंडू आणि धावांमधील अंतर वाढताना पाहायला मिळते या धावफलकावर. याही वेळी तोच प्रयत्न आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नितेश रावळे याचा सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. अक्षय कदम याचं कौतुक करावं लागेल. अंतिम षटक आणि अचूक टप्पा या गोलंदाजाकडून पाहायला मिळतो या षटकादरम्यान आणि त्याचमुळे या अचूक टप्प्याने प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमक फलंदाजाला नितेश रावळे याला मात्र रोखून धरले. आता समीकरण 4 चेंडू आणि 31 धावांचं थोडंसं हे समीकरण नक्कीच अनपेक्षित पाहायला मिळते. शॉर्टम पुलचा फटका एक धाव घेतली जाईल या चेंडूवरती परंतु या एकेरी धावेने या धावात फक्त बदल होईल परंतु समीकरण जर पाहिलं तर आता 3 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. नक्कीच धावांमधील आणि चेंडूंमधील अंतर वाढलं या निर्धाव चेंडूने कारण मागील षटक ज्याप्रमाणे प्रगणेश या गोलंदाजाने टाकलं 7 धावा खर्च करणारं षटक ऐन मोकेच्या क्षणी. यावेळी स्विमिंग एन मिस पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न अमीर गडेकर याचा परंतु या प्रयत्नात देखील जर पाहिलं तर अपयश मिळताना पाहायला मिळते. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 42 धावा या धावफलकावरती बनल्यात आणि आता विजयासाठी 2 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 21 स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ पुनरागमन करतो या सामन्यादरम्यान. पहिल्या विजयाच्या शोधात होता 21 स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ आणि त्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उशिरा का होईना मोठा फटका आलाय अमीर गडेकर याच्या बॅटमधून. या षटकाने सांघिक धाव संख्या 48 धावा या धावफलकावर. पुढे टाकलेला चेंडू अगदी बॅटच्या मधोमध लागत असताना डीप लॉंग ऑफच्या वरून हा षटकार अमीर गडेकर याच्या बॅटमधून. आता विजयाचं समीकरण 1 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामना जवळपास जर पाहिला तर एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय परंतु औपचारिकता बाकी या सामन्यातील. लेग ब्रेक चेंडू अंतिम चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने या सामन्यात तब्बल 23 धावांनी या सामन्यात मोठा विजय प्राप्त करतो एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. मागील सामन्यात मिळालेला पराभव परंतु या सामन्यादरम्यान त्यात सर्व चुका सुधार करत असताना एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाने या सामन्यात विजय प्राप्त केलाय. पहिला विजय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा आणि तो मोठा विजय 23 धावांनी विजय प्राप्त केलाय. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने पहिल्या इनिंग दरम्यान 12,000 फटकेबाजी केली ज्या 71 धावा धावफलकावरती उभारण्यात आल्यात एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाकडून. या 71 धावांमध्ये महत्त्वपूर्ण 43 धावांचं योगदान हे मुन्ना परब याचं पाहायला मिळालं पहिल्या इनिंग दरम्यान. त्यानंतर गोलंदाजी देखील बहारदार कामगिरी पाहायला मिळाली. 1 षटक 10 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळवली मुन्ना परब याने. अष्टपैलू कामगिरी या सामन्यादरम्यान आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मुन्ना परब. विनंती असेल मुन्ना परब याला की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये